नमस्कार. आज आपण आमरस शिरा ही रेसिपी बघणार आहोत. तर आजची रेसिपी देखील नेहमीप्रमाणेच खरंच अगदी साधी सोपी आहे, मात्र एक वेगळ्या चवीची आणि सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते आपण आता बघू. आमरस शिरा बनवण्यासाठी इथे मी गॅस ऑन केला, त्यावर कढई ठेवली, त्यात 2-3 चमचे साजूक तूप घातले आणि आता ह्या साजूक तुपामध्ये मीडियम साईजचा रवा आपण भाजणार आहोत. तर बघा, अगदी जाड किंवा बारीक नको, तर मीडियम साईजचा रवा आपण अर्धी वाटी घेतलाय आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान खमंग वास दरवळेपर्यंत आणि हलकासा गुलबट कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजत असतानाच आपण काही आवडीचे ड्रायफ्रूट्स आपण यात घालू, मात्र ऑप्शनल आहे, नाही घातले तरीही चालतील. आणि ड्रायफ्रूट्स रवा दोन्ही सोबत आता आपण छान भाजून घेणार आहोत. बघा, हळूहळू कणी फुलते आणि कलरही थोडासा चेंज व्हायला लागलाय आणि वास देखील छान दरवळतोय. तर आता आपण गॅसची फ्लेम लो करून घेऊ आणि त्यात 1 वाटी गरम दूध त्यात घालणार आहोत आपण. तर बघा, दूधही गरम असतं आणि रवाही गरम असतो, त्यामुळे तो पटकन वर येतो आणि म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि भांडं थोडंसं मोठं घ्यायचं असतं, म्हणजे बाहेर रवा येणार नाही किंवा हातावरती येणार नाही. तर हळूहळू आपण 1 वाटीभर दूध ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि बघा, सर्व दूध रव्यामध्ये आटून गेले. त्यानंतर अर्ध्या वाटीला थोडी कमी साखर आपण रव्यामध्ये घातली आहे. आता साखरेचे प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे. आता ज्या वाटीने आपण दूध, रवा, साखर घेतली त्याच वाटीने 1 वाटी इतका आमरस आपण घेतला आणि आमरस देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे. आमरस मिक्स केल्यानंतर हे मिश्रण सैलसर किंवा पातळसर होतं, मात्र जसजसं रवा शिजत चालतो तसतसं हे मिश्रण घट्ट होत चालतं आणि कढईला सोडायला लागतं. तर बघा, सर्व साहित्य आता अगदी एकजीव झाले आणि रवा अगदी छान शिजलेला आहे. त्यात आपण आता थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि त्याचबरोबर 1 ते 2 चमचे आपण साजूक तूप घालू, त्यामुळे शिऱ्याची चव अगदी छान लागते आणि त्याचा सुगंधही अगदी छान येतो. शिवाय शिऱ्याला एक छान चकाकी येते. आता 2 मिनिटांसाठी आपण त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ आणि झाकण काढल्यानंतर बघा, साईडने तूप रिलीज झाले आणि आपला हा शिरा खाण्यासाठी अगदी आता रेडी झालेला आहे. तर चला मग आपण देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी, ही व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.